नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माहिती तुमच्यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आणि अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी माहितीसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत एकूण 29,02,000 कर्ज खाती पात्र ठरली होती. त्यापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जफेड करणाऱ्या 15,44,000 कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता. यापैकी 15,16,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण अर्थातच MJPSKY KYC करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या 14,40,000 कर्ज खात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला. या योजनेमध्ये 4,90,000 कर्ज खाती आयकरदाते, पगारदार व्यक्ती इत्यादी कारणांमुळे अपात्र ठरली. तसेच 8,49,000 कर्ज खाती पीक कर्जाची 3 आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली. 33,356 कर्ज खाती आधार प्रमाणीकरण अर्थातच KYC झाली नसल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यातील महा-IT प्रणालीद्वारे करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर थेट मिळणार आहे. जी शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकली नाहीत त्यांना आधार प्रमाणीकरण अर्थातच KYC झाल्यानंतर प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, असे राज्य सरकारच्या 2024च्या अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि कर्ज परतफेडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा असल्याने ही योजना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ पोहोचवू शकते. सरकारने या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहकारी बँका आणि सार्वजनिक बँकामार्फत लाभ वितरित करण्याचा प्रयत्न केला असल्याने शेतकरी बँक संबंध मजबूत होण्यास मदत होणार आहे. या योजनेतून शेतकरी कुटुंबांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यामुळेच शेती क्षेत्रात आणखीन आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण होण्यास मदत होणार आहे.